मित्र आणि मैत्रिणींनो नमस्कार. स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवर. आज आपण पाहणार आहात घरोघरी मातीच्या चुली याचा फुल एपिसोड. ऐश्वर्या सयाजीरावांकडे राहायला जाते. जानकी आणि ऐश्वर्याचा प्लॅन सक्सेस होतो. सयाजीराव आणि ऐश्वर्या बोलत असतात तेवढ्यात सारंगचा फोन येतो. सारंग स्वतःचीच रडत बोलत असतो. ऐश्वर्या, असं करू नका, मला फक्त एकदाच तुमच्याशी बोलायचंय. सयाजीराव ऐश्वर्याला म्हणतात, तू अडवलंस म्हणून, नाहीतर त्या सौमित्रला बडवलाच असतं धरून. सारंग मात्र ऐश्वर्याला कंटिन्युअसली फोन करत असतो. सारंग परत स्वतःशीच म्हणतो, माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे, तुम्ही असं काहीच करणार नाहीत. मला एकदा बोलायची संधी द्या, प्लीज एकदा फोन उचला. हा सारंग, तुला परत का फोन करताय, असं ऐश्वर्याला सयाजीराव म्हणतात. ऐश्वर्या त्यांच्या बाजूने होऊन म्हणते, नाहीतर काय. आणि सारंग परत एकदा फोन करतो आणि तो फोन सयाजीराव उचलतात आणि सयाजीराव गपचूप ऐकतात. तिकडून सारंग म्हणत असतो, ऐश्वर्या प्लीज असं करू नका, मला एकदा तुमच्याशी बोलायचंय. आणि त्यावर सयाजीराव त्याला म्हणतात, ए काय रे, तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का, परत कशाला फोन करतोस. हे ऐकून मात्र ऐश्वर्याला जाम टेन्शन आलेलं असतं आणि ती डोक्याला हात लावून खाली मान घालून त्यांचं बोलणं ऐकत असते. सारंग सयाजीरावला म्हणतो, सयाजी काका प्लीज माझं ऐकून घ्या, मला एकदा त्यांच्याशी बोलायचंय, त्यांच्याकडे एकदा फोन द्या. बरं फोनही नका देऊ, फोन स्पीकरवर टाका, असं सयाजीरावांना सारंग विनंती करत असतो. सारंग हे सगळं रडक्या स्वरामध्ये म्हणजेच रडतच बोलत असतो आणि त्यावर सयाजीराव हे रडायचे नाटकं करायचे नाहीत, आता रडून काही बी उपयोग नाही. सयाजीराव पुढे म्हणतात, जानकीने मारलं तेव्हा तू तिला जाब विचारायला गेला होतास. ज्या पोरीचा जीव माझ्या पोरीने वाचवला ती पोरगी तिचा जीव घेणार होय. आता माझी पोरगी त्या घरात परत यायची नाही, झाली शोभा तेवढी खूप झाली, असं म्हणून सयाजीराव फोन ठेवून देतात. आणि ऐश्वर्या म्हणते, बरं झालं डॅडा, तुम्हीच बोललात, थँक्यू. आणि त्यावर सयाजीराव म्हणतात, बापाला थँक्यू म्हणणार होय. सयाजीराव पुढे म्हणतात, मी कायम तुझ्याबरोबरच होतो आणि तुझ्याबरोबरच राहणार आहे, कळलं की नाही. सयाजीराव ऐश्वर्याला म्हणतात, त्या बुटक्या वांग्याला ब्लॉक करून टाक, काय तो आता 2 दिवस जाऊ दे, आपण वकिलाकडे जाऊ आणि डिवोर्स पेपर त्याच्या तोंडावर फेकू. आता मात्र ऐश्वर्याला खूप टेन्शन आलेलं असतं आणि ती विचारत असते. सयाजीराव तिच्याकडे पाहतात आणि म्हणतात, काय गये, चालेल ना. आणि वर ऐश्वर्या म्हणते, हो चालेल ना, न चालायला काय. ऐश्वर्या असं म्हणून मोबाईल हातात घेते आणि म्हणते, हे बघा आत्ताच ब्लॉक करते मी त्याला. आणि सयाजीराव हा. आणि इकडे ऋषिकेश जानकीला म्हणतो, तू कितीही लपवण्याचा प्रयत्न जरी केलास ना तरी मला कळतंय की तुला ह्याचा खूप त्रास होतोय. आणि त्यावर जानकी म्हणते, माझ्यापेक्षा जास्त त्रास तर सारंग भाऊजीला होतोय. जानकी म्हणते, सारंग भाऊजीची खूप मोठी फसवणूक झाली आहे. आणि त्यावर ऋषिकेश म्हणतो, खरंय, हमेशाच त्याची फसवणूक होते. जानकी म्हणते, सारंग भाऊजी किती प्रेम करत होते ऐश्वर्यावर. जानकी ऋषिकेशला म्हणते, आपण सारंग भाऊजीला जाऊन भेटूया. आणि त्यावर ऋषिकेश म्हणतो, नको आता नको. आणि त्यावर जानकी म्हणते, माणूस जेव्हा एकटा असतो, एकटा पडतो, तेव्हा तो आतून तुटून जातो, आपण त्याला धीर द्यायला पाहिजे. नको ते विचार डोक्यात येत असतात, तेच विचार न येण्यासाठी आपण त्याची सोबत केली पाहिजे. जानकी ऋषिकेशला म्हणते, आपण जाऊया ना सारंगकडे प्लीज. आणि त्यावर ऋषिकेश म्हणतो, ठीक आहे. असं म्हणून ते दोघं जण तिथून निघून जातात. आणि इकडे सारंग त्याच्या बेडरूम मध्ये उशीला कवटाळून बसलेला असतो आणि तो रडत असतो. सारंगचं त्यांच्याकडे लक्ष नसतं. जानकी ऋषिकेश एकमेकाकडे पाहतात आणि जानकी सारंगला म्हणते, सारंग भाऊजी आम्ही येऊ का. सारंग डोळे पुसतो आणि तिला म्हणतो, ये ना वहिनी ये, थांबलीस कशाला, आत ये ना ये. सारंग रागात जानकीला म्हणतो, आता आत आलीस तर मला सांग ना, कसं वाटतंय तुला ऐश्वर्याला बाहेर घालून. ऋषिकेश मध्ये बोलणार तोच सारंग म्हणतो, दादा तुझ्याशी बोलतोय का मी, वहिनीशी बोलतोय ना, तिला उत्तर देऊ दे. जानकी सारंगची समजूत घालत त्याला म्हणते, शांत हो सारंग भाऊजी. आणि त्यावर सारंग म्हणतो, हो शांत होतो मी, माणूस मेल्यावर जसा शांत होतो ना तसा शांत होतो मी. त्यावर जानकी चढत्या आवाजात त्याला म्हणते, सारंग भाऊजी असं अभद्र नका बोल. ऋषिकेश सारंगला म्हणतो, हे बघ तू काय बोलतोयस, तू भानावर ये. ऋषिकेश सारंगला म्हणतो, तू जानकीवर का ओरडतोयस, ह्याच्यामध्ये अवंतिकाच्या जीवाला काय झालं असतं तर. आणि जानकीने जे केलंय ना ते घराच्या भल्यासाठीच केलंय. ऋषिकेश सारंगला म्हणतो, फक्त एकदा ऐश्वर्याचा नवरा म्हणून नाही तर या घराचा मुलगा म्हणून विचार कर ना. आणि त्यावर सारंग म्हणतो, केला ना, सगळ्या बाजूने विचार केला आणि सगळ्या बाजूने उत्तर एकच येतंय, ऐश्वर्या निर्दोष आहे. सारंग पुढे म्हणतो, सौमित्र दादाला ऐश्वर्या घरात नकोय ना म्हणून त्याच्यावर खोटा आळ करून त्यांना बाहेर काढले. ऋषिकेश पुढे बोलणार तोच सारंग म्हणतो, नाही मला सौमित्र दादाचं काही वाटलं नाही, पण आज जानकी वहिनी तू जे वागलेस ना त्याचं मात्र खूप वाईट वाटलंय. मी किती आदर करत होतो तुझा, तू आज ऐश्वर्याच्या कानाखाली मारलीस. सारंग जानकीला म्हणतो, चुकलीस तू वहिनी, अगं एरवी सगळ्या बाजूने विचार करतेस ना, मग एवढी साधी गोष्ट तुझ्या लक्षात नाही आली. ज्या ऐश्वर्याने स्वतःच्या जीवाचा विचार न करता आगीत उडी घालून
अवंतिका वहिनीचा जीव वाचवला. ती ऐश्वर्या अवंतिका वहिनीचा जीव घेईलच कशी? त्यांना मारायचंच असतं तर त्या आगीमध्येच मारलं असतं त्यांनी, त्यांच्यावर आळही आला नसता. एवढी साधी गोष्ट लक्षात नाही का ग आली तुझ्या? आणि त्यावर जानकी म्हणते, नाही आली. जेव्हा सौमित्र भाऊजीने सगळे पुरावे दाखवले ना, तेव्हा माझं मन हेच सांगितलं आणि तेव्हा मला जे करायचं होतं तेव्हा ते केलं. जानकी म्हणते, मला तुमची काळजी वाटली म्हणून मी तुम्हाला इथे भेटायला आले. मला कळते तुम्हाला एकटं वाटतंय. जानकी म्हणते, नका टेन्शन घेऊ, हवं तर आम्ही थांबतो इथे. आणि त्यावर सारंग म्हणतो, नका थांबू. सारंग त्या दोघांपुढे हात जोडतो आणि म्हणतो, जा तुम्ही इथून, माझं काय करायचंय ना ते माझं मी बघतो. आणि इकडे नाना सुमित्रा आईचा बीपी चेक करत असतात आणि आई विचारते, काय हो, बीपी वाढले का माझं? आणि त्यावर नाना म्हणतात, नाही नाही, सगळं नॉर्मल आहे आता. नाना म्हणतात, औषध गोळ्यांचा परिणाम झालाय. आणि त्यावर आई, बरं झालं बाई, मी बरी झाली लवकर ते. त्यावर नाना म्हणतात, बरी झालीच म्हणजे काय लगेच ठणठणीत उड्या मारीत जाऊ नकोस. नाना पुढे म्हणतात, आरामाची गरज आहे तुला. आणि त्यावर आई म्हणते, अहो शरीराला आराम मिळेल पण डोक्याचं काय करू? सुमित्रा आई म्हणते, ते जाऊ द्या, मला एक सांगा, तुम्ही लवकर कसे आलात? आणि त्यावर नाना म्हणतात, मुंबईत पोहोचल्या शर्वरीचा फोन आला आणि म्हणाली की आमची कॉन्फरन्स कॅन्सल झाली, तुम्ही येऊ नका. आणि त्यावर आई म्हणते, कॉन्फरन्स रद्द झाली म्हणजे? सरळ सरळ सांगितलं तुम्ही येऊ नका म्हणून. सुमित्रा आई नानाला म्हणते, काय हो, खरंच ऐश्वर्याने खिरीमध्ये विष मिसळलं असेल? अहो आपण चुकलो म्हणजे काय आपली जानकीही चुकली? त्यावर नाना म्हणतात, होते एखाद वेळेला चूक, आता अनिष्ट टळलंय ना. आणि इकडे सयाजीराव खूप आनंदात असतात आणि त्या ऐश्वर्याला म्हणतात, पोरी, मी आज लय आनंद येतोय बघ, माझी पोरगी त्याच्या रणदिव्याला सोडून इथं आली. सयाजीराव म्हणतात, बघ आता आपण त्या रणदिव्याची कशी वाट लावायची ते. आणि ऐश्वर्या विचारते, कशी वाट लावायची? त्यावर सयाजीराव म्हणतात, अगं त्या मायाला सोडून. ऐश्वर्या म्हणते, कमॉन डॅडा, माया तर जेलमध्ये आहे ना. आणि त्यावर सयाजीराव म्हणतात, मग काय माणसं जेलमधून सुटत नाहीत होय? सयाजीराव म्हणतात, अगं त्या मायाकडे बक्कळ पैसा आहे, ती जर एकदा जेलच्या बाहेर आली ना, तो पैसा आपल्याला मिळेल, मग त्या रणदेवीची चांगली वाट लावू आपण दोघंही. आणि ऐश्वर्यावर वरचा खुश होऊन म्हणते, वाव, काय कमाल आहे ना डॅडा. ऐश्वर्या सयाजीरावाला म्हणते, पण मला एक प्रश्न पडलाय, त्या मायाला जेलमधून कसं सोडवायचं आपण? कारण जेलमध्ये खूप कडक बंदोबस्त असतो ना. ऐश्वर्या सयाजीरावाला म्हणते, आपण काय करू, त्या मायाला जेलमधून पळून लावूया. आणि त्यावर सयाजीराव म्हणतात, भारी आयडिया आहे ना. सयाजीराव म्हणतात, एकदा त्या मायाकडून पैसा मिळाला ना, आपण त्या रणदेवीची वाट लावूया. ऐश्वर्या म्हणते, वाट तर लावूच या. आणि पुन्हा म्हणते, आपण तिला पळवायचं कसं? सयाजीराव म्हणतात, अगं तुला मी त्या दिवशी बिनडोक म्हणलं म्हणून तशीच वागू नकोस. आता तुझ्या रणदेवीची सून नाहीये, सयाजीराव विखे पाटलाची पोरगी आहेस. त्यावर ऐश्वर्या म्हणते, मी मस्त एक प्लॅन तयार करतो, तोपर्यंत जा ना तुम्ही फ्रेश होऊन या. असं म्हणून ऐश्वर्या सयाजीरावांना घालून देते आणि जानकीला फोन लावते. जानकी तिकडे किचनमध्ये काम करत असते आणि ऐश्वर्या स्वतःशीच म्हणते, प्लॅन तर ऑलरेडी झालाय डॅडा, फक्त तुम्ही तयार राहा. जानकी ऐश्वर्याला म्हणते, काय ग, सयाजी काकांचा विश्वास बसलाय ना आपल्या नाटकावर? आणि त्यावर ऐश्वर्या म्हणते, हो, 100% विश्वास बसला. आणि ऐश्वर्या म्हणते, त्यांना अगदी खरं वाटलं आणि तू माझ्या थोबाडीत मारलीस ना, ते सुद्धा. जानकी म्हणते, हो, पण सारंग भाऊजीला ते खरं वाटलं ना. जानकी ऐश्वर्याला म्हणते, सारंग भाऊजी तुझ्या काळजीमध्ये खूप रडत होते, त्यांचे हाल मला बघवत नाहीयेत. त्यावर ऐश्वर्या म्हणते, अगं मला पण खूप वाईट वाटतंय, काय सांगू तुला. ऐश्वर्या म्हणते, मी पण आता सारंगशिवाय नाही राहू शकत, मला काल त्यांचा फोन आला होता पण मी त्यांच्याशी नाही बोलू शकले. ऐश्वर्या पुढे म्हणते, तुला काय सांगू, मी स्वतःला इतकं थांबवते ना. ऐश्वर्या पुढे म्हणते, काही करून आपल्याला हा आपला प्लॅन वर्क करायचा आहे आणि तो वर्क होताना मला दिसतोय. आणि जानकी विचारते, म्हणजे? आणि त्यावर ऐश्वर्या म्हणते, अगं डॅडाचा त्या मायाला जेलमधून पळवण्याचा प्लॅन आहे. आणि त्यावर जानकी म्हणते, त्यांचा नाही, प्लॅन माझा आहे. जानकी म्हणते, मला हेच पाहिजे होतं ऐश्वर्या, तिने पळून जाऊ. आणि ती पुढे म्हणते, त्यासाठी मी आजच तिला जेलमध्ये भेटायला जाणार आहे आणि तिला मी इतकं भडकवणार आहे ना, ती स्वतःहून पळून जाण्याचा प्लॅन करेल. आणि जानकी तिला एक प्लॅन सांगत असते, पण तो आपल्याला ऐकवत नाहीत, आपल्याला फक्त बॅकग्राऊंडला म्युझिक ऐकू येतं आणि ऐश्वर्या त्याचे हातभाव. जानकी ऐश्वर्याला म्हणते, कळलं. आणि ऐश्वर्या गोड हसते आणि म्हणते, ओके, असं म्हणून ते फोन ठेवून देतात. तिथे अवंतिका येते आणि जानकीला विचारते, कोणाचा होता फोन? आणि जानकी सांगते, ऐश्वर्याचा होता. अवंतिका विचारते, काय बोलली? आणि जानकी म्हणते, गोष्टी आपल्याला हव्या आहेत त्याच दिशेने वळतायत. जानकी म्हणते, सगळं आपल्या प्लॅन प्रमाणे होणार, सयाजी काका मायाला पळवण्याचा प्रयत्न करतायत. अवंतिका म्हणते, आपण पटकन पोलिसांना सांगूया, म्हणजे ते सावध होतील. आणि त्यावर जानकी म्हणते, नाही, आपल्याला पोलिसांना मुद्दाम गाफील ठेवायचंय, मायाला पळायलाच हवं. जानकी अवंतिकाला म्हणते, तू किचनमध्ये थांब, मी पटकन पोलीस स्टेशनला जाऊन येते. आणि त्यावर अवंतिका लहान लेकरासारखं, मी पण येते ना वहिनी तुमच्यासोबत, येऊ द्या ना मला पण. आणि त्या जानकी म्हणते, अगं तुझी अवस्था तशी नाहीये, तू इथे थांब, मी जाऊन येते.
अवंतिका म्हणते मी सौमित्रशी बोलते आणि मी एकटीला अजिबात तुम्हाला जाऊ देणार नाहीये. मी येणार म्हणजे येणार. जानकी म्हणते तू ऐकणारच नाहीयेस ना. ठीक आहे चल मग, तुझी काळजी पण घ्यावी लागेल. आणि त्यावर अवंतिका म्हणते तुम्ही आहात ना माझ्यासोबत. जानकी पोलीस स्टेशनमध्ये येते आणि एक नवीन इन्स्पेक्टर आपल्याला दाखवलेला आहे. जानकी म्हणते माझं एक काम पण आहे तुमच्याकडे आणि मला मायाला पण भेटायचं आहे. मी तिला भेटू शकते का. आणि त्यावर ते इन्स्पेक्टर म्हणतात ठीक आहे भेटा. आणि जानकी त्या इन्स्पेक्टरला काहीतरी सांगत असते जे आपल्याला ऐकवत नाहीत. आपल्याला फक्त बॅकग्राऊंडला म्युझिक असतं आणि त्यांचे हावभाव दिसतात. एवढं सगळं ऐकून ते इन्स्पेक्टर म्हणतात ठीक आहे. आणि जानकी त्यांना थँक्यू म्हणून मायाला भेटायला जाते. तिला पाहून माया म्हणते जानकी रणदिवे थेट मला भेटायला का. घरात सगळं छान चालू आहे ना. जानकी म्हणते जेलमध्ये आहेस तरी माज गेला नाही तुझा. वेळेतच सावध हो. माया म्हणते सुंब जळला पण पीळ नाही गेला. इतका अपमान करून मलाच सुनावतेस. आणि त्यावर जानकी म्हणते हो कारण विजय नेहमी सत्याचाच होतो आणि आमची बाजू सत्याची आहे. त्यामुळे मला माहिती आहे विजय हा आमचाच होणार. जानकी मायाला डिवचत म्हणते असेल तुझ्याकडं बक्कळ पैसा पण त्या पैशाच्या जीवावर तो पळून जायचा प्लॅन मात्र करू शकत नाहीस हा. आणि जरी तसा विचार आला असेल तर तो विचार इथल्या इथंच काढून टाक. ही उपयोग होणार नाही. आणि त्यावर माया म्हणते फालतूचे सल्ले देऊ नकोस. मी ठरवलं ना तर काही करू शकते. आणि तेवढ्यामध्येच इन्स्पेक्टर साहेब येतात आणि ते म्हणतात तुमचा वेळ संपला. जानकी इन्स्पेक्टर साहेबांना म्हणते आत्ताच मॅडम म्हणत होत्या त्यांनी जर ठरवलं ना त्या काहीही करू शकतात काहीही. त्यामुळे यांच्यावर कडक नजर ठेवा नाहीतर या जेलमधून पळून जायच्या. इन्स्पेक्टर साहेब म्हणतात तुम्ही काळजी करू नका. पळून जायचा विचार तर सोडा, पळायचा हा विचार सुद्धा करू शकणार नाही. जानकी तिथून जायला निघते आणि मनातल्या मनात म्हणते आता माया नक्कीच पळून जायचा प्रयत्न करणार आणि माझं प्लॅन सक्सेसफुल होणार. आणि इकडे माया मनातल्या मनात म्हणते तुम्ही कितीही पहारे लावा कितीही बंदोबस्त करा मायाने ठरवलं म्हणजे ठरवलंच. हे जग पैशावर चालतं आणि माझ्याकडे इतका पैसा आहे ना की ह्या जगामध्ये पैशावर काहीही होऊ शकतं. आणि मैत्रिणी त्यांनी आजचा भाग इथेच संपवलेला आहे. उद्याच्या भागामध्ये आपल्याला असं दाखवलंय एका हवालदार मॅडमच्या डोक्यात माया रॉड घालते आणि बेशुद्ध करते आणि माया तिथून जेलमधून पळून जाते. समोरूनच सयाजीरावांची गाडी येते. सयाजीरावांच्या गाडीमध्ये माया बसते आणि पाठीमागे ऐश्वर्या असते. माया ऐश्वर्याला पाहून म्हणते ऐश्वर्या तू. सयाजीराव म्हणतात आता ऐश्वर्या सुद्धा आपल्या बरोबर आहे. आणि त्यावर माया म्हणते आता एक दार तर उघडलं आता एक दार उघडायचंय. आणि मायाच्या घरामध्ये जाऊन माया पलंगावर लपवलेला पैसा आणि बेडशीटने झाकलेला पैसा उघडते. पैशाचं अंथरूण घातलेलं असतं आणि तेवढ्यामध्ये जानकी आणि अवंतिका तिथे येतात. आणि माया त्यांना पाहून म्हणते तुम्ही इथे कशा. आणि ऐश्वर्या म्हणते अशा. आणि अशा प्रकारे पोलीस येऊन मायाला आणि सयाजीरावांना घेऊन जातात. ह्या तिघी जावा एकमेकीच्या हातावर हात ठेवतात आणि जानकी म्हणते या रणदिवेच्या तिन्ही सुनांनी ही लक्ष्मी परत आणली. मैत्रिणी तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला मला नक्की सांगा. असेच नवनवीन आणि फुल अपडेटसाठी आजच आपलं चॅनल सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर एखादं लाईक नक्कीच करा. भेटूया आपण उद्याच्या भागात.